तेच सांगतो तर मी षष्टी पूर्ण होते साहेबांची. साहेब एक मिनिट लवकर राजकारणातून रिटायरमेंट नको करून दे काम अरे तू माझा तुला दांडे आपले ऑपरेशन पाटिया थोडं थोडं पाटिया मस्त हॉस्पिटल बघा सगळं फुकट आहे 5 लाखापर्यंत औषध सगळं मोफत होणार तुम्ही बसा ना मॅडम तुम्ही बसा किधर रहते आप नलपाड़ा में ये अस्पताल हो गया मालूम है आज मालूम पड़ा नलपाड़ा में रहता है और इतना अच्छा अस्पताल मालूम नहीं था आपको ठीक है अभी इधर सब आपको मुफ्त में मिलेगा ठीक है चश्मा वगैरह सब मुफ्त में मिलेगा तुम्ही कुठे राहता माहित होतं का हॉस्पिटल है अच्छा तो अभी हमेशा आने का इधर 5 लाख तक का इलाज फ्री है हाँ मुफ्त में टेंशन नहीं मिलेगा और आज चश्मा वगैरह आपको चश्मे फ्री है का चश्मा वगैरह फ्री में मिलेगा ठीक है हे मोबाईल मागे घे रे प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे आज 23 जानेवारीच्या या दिवशी ठाणे शहरामध्ये आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल नळपाड्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 122 बेड आहे. महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी हे जोडलं गेलं आहे आणि अद्यावत असं हे हॉस्पिटल ठाणे शहरातील जनतेसाठी आम्ही खुलं केलेलं आहे. 5 लाखापर्यंतचा जो इलाज आहे ह्या ठिकाणी मोफत म्हणजे त्यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा आल्या आहेत आणि त्याचबरोबर औषधंसुद्धा मोफत देण्यात येते. सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना याची कल्पना नव्हती. हे हॉस्पिटल उघडून जवळजवळ 6 महिने झाले परंतु हॉस्पिटलचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे आज या ठिकाणी ह्या एका मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघताय लोक उपस्थित झालेले आहेत. ह्या माध्यमातून जनजागृती होईल, लोकांना कळेल की महायुतीच्या सरकारमध्ये महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशी मोफत इस्पितळाची निर्मिती प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला 5 लाखाचं जे मेडिकल फॅसिलिटी ती उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ ठाणे शहरातील जनतेला होईल आणि त्यामुळे आज या महाआरोग्य शिबिराचं आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मी युवा सेनेचे विराज निकम आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्या शिवसैनिकांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, सगळे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा. सर बीकेसीला आज मुंबईला मोठा कार्यक्रम होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान आम्ही आजच्या दिवशी राबवतोय. जवळजवळ 3 कोटी रुपयाचं बक्षीस राज्यातील प्रत्येक बसस्थानकाला आम्ही जाहीर केलेलं आहे. जे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक होईल त्याला 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांक 50 लाख आणि तृतीय क्रमांक 25 लाख अशा प्रकारचं ते बक्षीस आहे आणि ती योजना आजपासून आम्ही अंमलात आणतोय. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आज बीकेसी येथे आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे. आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि खास बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींनी, ज्या लाडक्या भावांनी आम्हाला सत्तेवर बसवलं, 237 हे संख्याबळ दिल्याने शिवसेनेचे तब्बल 60 आमदार निवडून आणले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, म्हणजे आपल्या सख्ख्या भावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून. त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते आज बीकेसी येथे होतोय. मुख्य अवधूत गुप्ते सारखे, सोनू निगम सारखे कलावंत सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. परंतु आमच्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या
आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की शिंदे साहेब आपल्या भाषणाच्या माध्यमातून आम्हाला शिवसैनिकांना काय संदेश देतात. साहेब काही गटागटातील काही नेत्यांचा आज संध्याकाळी प्रवेश होण्याची शक्यता तर नाकारता येत नाही. आज कुठल्या वेळेस कुठे प्रवेश कधी घेणार याची संध्याकाळी जी आतुरता महाराष्ट्रातील जनतेला आहे संध्याकाळी जाहीरच करतील आमच्या पक्षाचे प्रमुख.